आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्याकडून केजरीवाल यांना जामीन। आज ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन केलं जाणार। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी ठाकरे गट करणार। ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। शिवसेना राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार। शिवसेना पक्षाचं नाव चिन्हाबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्हाबाबत 12 नोव्हेंबरला सुनावणी। पंतप्रधान सरन्यायाधीश भेटीनं अनेक प्रश्न निर्माण झाले। बेकायदेशीर कृत्यांना अभय आणि धार्मिक अधिष्ठान मिळालं। सामनातून भेटीवर टीका। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे, मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम। मुंबईतील भायखळ्यामध्ये यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम। माहितीमधल्या तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या। यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। हिरव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करतायत, सुषमा अंधारेंची टीका। तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय, किशोरी पेडणेकर यांची यामिनी जाधव यांच्यावर टीका।